पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार. सणासुदीला हाच सात्विक आहार. आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार. कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचीच सत्ता येणार असल्याचे भाकीत यापूर्वी श्री एकमुखी दत्त देवस्थानचे मठाधीश संतोष गिरी गोसावी महाराज यांनी केले होते. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका सत्ता स्थापनेत महायुतीने सत्ता मिळवत हे भाकीत खरे ठरल्याची चर्चा शहरात रंगली आहे. महापालिका निवडणूक प्रचाराच्या काळात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमादरम्यान गोसावी महाराज यांनी कोल्हापूर महापालिकेची सत्ता महायुतीकडे जाणार असल्याचा स्पष्ट अंदाज व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांच्या या विधानाकडे अनेकांनी केवळ आध्यात्मिक भाकीत म्हणून पाहिले होते. मात्र निकालानंतर प्रत्यक्षात महायुती सत्तेवर आल्याने त्यांच्या वक्तव्याची पुन्हा एकदा आठवण काढली जात आहे. श्री एकमुखी दत्त देवस्थान हे कोल्हापुरातील एक श्रद्धास्थान असून गोसावी महाराज सामाजिक, धार्मिक तसेच समकालीन विषयांवर स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या या भाकितामुळे समर्थकांमध्ये समाधान व्यक्त होत असून अनेक भाविकांनी देवस्थानात दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे. दरम्यान महायुतीच्या सत्ता स्थापनेनंतर शहराच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. 15 तारखेला आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. या रणधुमाळीच्या ह्याच्यात दिनांक 16 तारखेला सर्व पक्षांचे निकाल लागतील. ज्यात भगवं वादळ हे जे आहे ते आत्ता पुन्हा 16 तारखेला हे धरणार आणि भगवं वादळच यावर सत्ता गाजवणार. श्री गुरुदेव दत्त आणि महाराजांच्या आशीर्वादाने दत्तगुरूंच्या कृपेने मार्चच्या 30 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मुठ्ठी खांदे पाडत होणार. श्री गुरुदेव दत्त. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.